नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. आज आपण एका अत्यंत वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय अर्थातच असा आहे की जे खासदार फुटतात किंवा आमदार फुटतात त्यांचा भाव नेमका कसा ठरतो आणि कोणत्या वेळी ठरतो. शेतकरी आपल्या शेतामध्ये काबाड कष्ट करून पिकवलेला माल विकायला जातो तेव्हा त्याला बाजारामध्ये भाव मिळत नाही. मात्र आपण निवडून दिलेले आमदार आणि खासदार वेळप्रसंगी त्यांचा भाव नक्की वाढवून घेतात. आत्ता एक उदाहरण देतो की विरोधी पक्षाची भूमिका बजावणारे अंबादास दानवे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये एका अशा पॅनलकडनं अर्ज भरला की जे पॅनल पूर्णपणे सत्ताधारी महायुतीकडचं आहे. त्यामुळे अर्थातच मराठवाड्यातल्या 3 खासदाराच्या पाठोपाठ अंबादास दानवेसुद्धा महायुतीच्या गळाला लागले का अशी चर्चा सुरू होणं स्वाभाविक आहे. खरं तर त्यात अजिबात तथ्य आत्ताच्या घडीला तरी दिसत नाही. त्याचं मुख्य कारण असं आहे की अंबादास दानवे हे विधान परिषदेवर आहेत. अंबादास दानवे यांच्याशिवाय शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आणखीन काही आमदार फुटतील असं एकनाथ शिंदेंनीसुद्धा जाहीर केलेलं आहे. पण तो एकनाथ शिंदेंचा विषय आहे. आत्ताच्या घडीला भारतीय जनता पक्षाला केंद्राच्या राजकारणामध्ये खासदारांची जुळवाजुळव करायची आहे. त्यामुळं ज्या राज्यामध्ये विशेषतः 238पेक्षा जास्त आमदार आहे 288च्या सभागृहामध्ये, तिथं पुन्हा आणखीन विरोधी पक्षाचे आमदार फोडण्यात त्यांना काडीचाही इंटरेस्ट नाही किंवा त्यांना काडीचीही गरज नाही. आणि दुसरी महत्त्वाची मुद्दा म्हणजे अंबादास दानवे हे विधान परिषदेवर सध्या आहेत. त्यामुळं अंबादास दानवेंसारख्या आमदाराची आत्ता तरी गरज त्यांना दिसत नाही. अर्थात अंबादास दानवे हे विरोधी पक्षाकडचे एक फायर ब्रँड म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांचा वेगळाही विचार होऊ शकतो, तो भाग वेगळा. पण आत्ताच्या घडीला त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य दिसत नाही. मी जे आधी उल्लेख केला की आमदार आणि खासदारांचे भाव कसे ठरतात आणि कोणत्या वेळी ठरतात, त्या मुद्द्याकडे आपण आता याच अनुषंगाने येणार आहोत. सध्या केंद्र सरकारला एक विधेयक पास करून घ्यायचं आहे. जे विधेयक मागच्या काळामध्ये पारित करता आलं नाही आणि त्याच्यासाठी जी एक आकड्यांची जुळवाजुळव करायची खासदारांची, त्याच्यासाठी हा सगळा आटापिटा चालला आहे. आणि म्हणूनच मग एकनाथ शिंदेंच्या मार्फत भारतीय जनता पक्षाने अमित शहांच्या सांगण्यावरून किंवा अमित शहांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन केलं. आणि एकनाथ शिंदे इकडे सांगत सुटले की मी हे ऑपरेशन केलं. तो भाग वेगळा. पण यावेळी मात्र या खासदारांना, जे खासदार आता फुटले 6 खासदार, त्यातील काही खासदार खरं म्हणजे त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की मागच्या वेळी जेव्हा शिवसेना फोडली होती महाराष्ट्रामध्ये त्याच वेळेस त्यांना ऑफर होती असं त्यांनीच सांगितलं, लक्षात घ्या. आणि त्यातील एक खासदार ओमराजे निंबाळकर तर असंही म्हटलं की आम्हाला फुटायचंच असतं, तर आम्ही 2022मध्ये जेव्हा हा पक्ष फुटला त्यावेळी तर आम्हाला फार मोठी किंमत मिळणार होती, त्यावेळेस आम्ही फुटलो नाही. याचा अर्थ त्यावेळी फुटलेल्या लोकांना बाजारभावानुसार त्यावेळेस किंमत मिळालेली आहे असं हे आत्ता जाहीर करतायत. त्यांच्या तोंडून ते निघालेले वाक्य अत्यंत स्पष्टपणे हे सांगतं आहे की 2022मध्ये जेव्हा फूट झाली त्यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैशांचंही देवाणघेवाण झालेली आहे. त्यावेळी अर्थातच कन्नडचे जे आमदार आहे उदयसिंह राजपूत यांनीसुद्धा असं सांगितलं होतं की मलाही 50 कोटींची ऑफर होती पण मी गेलो नाही. पण आता जे खासदार फुटलेले आहे त्यांच्यापैकी आत्ता येणाऱ्या खासदारांनी हे सांगितले की पैशासाठीच फुटायचं असतं तर आम्ही 2022लाच फुटलो असतो. याचा अर्थ मी आधी जे विधान केलेलं आहे की भाव खासदारांचा आणि आमदारांचा योग्य वेळी ठरत असतो. त्यावेळी खासदारांना भाव नव्हता आणि खासदार त्यावेळेस कमी किमतीत पडेल त्या किमतीमध्ये आले असते किंवा त्यांना घ्यावं लागलं असतं, कारण खासदारांची तेव्हा गरजच नव्हती. 2000ला गरज होती ती आमदारांची, कारण महाविकास आघाडीचं सरकार त्यांना पाडून हे सगळं खेळ करायचं होतं किंवा शिवसेनेला एक मोठी चपराक त्यांना द्यायची होती. त्यामुळं त्यावेळी भाव आमदारांचा वधारलेला होता. आणि आज खासदारांचा भाव वधारलेला असल्यामुळं आमदार फुटींच्या कितीही बातम्या येत असल्या तरी आमदारांना सध्या काडीची किंमत नाही. जायचं जरी असेल तर त्यांना त्या महायुती सांगेल त्या अटी शर्तीवर जावं लागेल, कारण तिथं आधीच आमदारांची इतकी गर्दी झालेली आहे की भाजपच्याच आमदारांना निधी मिळण्याची शक्यता कमी दिसते आहे. या निधीच्या बाबतीमध्ये आपण वेगळा व्हिडिओ करणारच आहोत. पण सध्या तुर्तास आपण लक्षात घ्या की खासदारांना भाव आहे. मग आता पुढचा टप्पा हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या खासदारांवर असू शकतो का, हा सध्याचा विचार होऊ शकतो. अर्थात शरद पवारांना हात लावायची सध्या तरी म्हणजे अजित पवारांच्या पक्षाचा डोळा याच्यासाठी म्हणतो की ते एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमध्ये जाऊन ते शरद पवारांचे आमदार त्यांच्याकडे ओढतील का, अशा अर्थानं मी ते बोलतो आहे.
त्यामुळं शरद पवारांना आता धक्का लावायची हिंमत करणार नाही आणि वेळ प्रसंगी डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर शरद पवारांचं मन वळवण्याचा केंद्रात काय प्रयत्न होतो तो एक वेगळं राजकारण असतं. तरीसुद्धा आता शरद पवारांचे खासदार आणि अजित पवारांचा पक्ष हे लक्ष भारतीय जनता पक्षाचे असणार आहे. त्यामुळं आमदारांना सध्या तरी भाजपला लावायचं नाही. एकनाथ शिंदे गडबड करू शकतात. ते काय होतं त्यावर आपलं लक्ष असणारच आहे. तोपर्यंत पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.